भारतीय जनता पार्टी विकास अभी अभी मेरे विरोध में टोनी स्टार्क। मित्रांनो, काळजी करू नका. आपल्याला प्रश्न जिथे जनतेचा। महाराष्ट्रामध्ये सध्या ज्या महानगरपालिका निवडणुकांची मोठ्या प्रमाणात रणधुमाळी चालू आहे. प्रचारासाठी वेगवेगळे पायंडे वेगवेगळे प्रकार यावेळेस वापरण्यात येत आहे. परंतु सर्वात जास्त जर कुठल्या गोष्टीचा वापर केला गेला असेल तरुणाईला अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी किंवा त्यांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी एआयचा वापर करत त्या ठिकाणी हॉलिवूडचे ज्या काही मूव्हीज आहेत त्यांचे जे फेमस कॅरेक्टर आहेत त्यांना आपल्या पक्षाकडनं प्रचारासाठी ऑनलाईन किंवा सोशल मीडियावरती लावण्यात आलेला आहे. तर आपण पाहूया नेमकं काय घडलंय. नमस्कार, मी राज मोरे आणि तुमच्या सर्वांचं स्वागत करतो व्हायरल बातमीवरती. तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित आहे महाराष्ट्रामध्ये ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका अतिशय जोमात चालू आहे. प्रचार सर्व पक्ष अतिशय मोठ्या प्रमाणात करत आहे. परंतु याच मध्ये आता सर्वात जास्त कुठल्या गोष्टीचा वापर केला गेला असेल तर एआयचा मोठ्या प्रमाणात वापर होताना दिसत आहे. आणि त्यातही एआयचा वापर करत असताना वेगवेगळ्या पक्षांनी वेगवेगळे जे हॉलिवूडचे जे काही मूव्हीज आहेत त्यांचे कॅरेक्टर आपल्याकडनं उभे केलेत असं दाखविण्यात आलेलं आहे. थॉनस असेल किंवा टोनी स्टार्क असेल किंवा त्यासोबत हल्क असेल यासारख्या कॅरेक्टरला आपल्या पक्षाचे रुमाल वगैरे त्यांच्या गळ्यामध्ये टाकून आपला प्रचार करण्यासाठी त्यांचा वापर करण्यात आलेला आहे. सर्वात अगोदर याबाबत जे आहे भारतीय जनता पार्टी म्हणजे बीजेपीने जे आहे टोनी स्टार्क यांचा वापर केला आहे. या कॅरेक्टरचा वापर करत त्यांनी जे आहे मुंबई महानगरपालिका असेल किंवा इतर ज्या महानगरपालिका आहेत त्या ठिकाणी प्रचार करण्यासाठी सोशल मीडियावरती वेगवेगळे व्हिडिओ टाकलेले आहेत. तर सर्वात अगोदर पाहूया टोनी स्टार्कचं काय म्हणणं आहे. ભારતીય જનતા પાર્ટી વિકાસ, સ્થિરતા અને મજબૂત નેતૃત્વ માટે ઓળખાય છે અને એ જ મૂલ્યો સાથે કામ કરવાની મારી प्रतिबद्धता. आणि त्यानंतर हल्क हे कॅरेक्टर अतिशय मोठ्या प्रमाणात वापरण्यात आलेलं आहे. सरासरी सर्वच पक्षांकडनं जे आहे त्याचा वापर करण्यात आलाय. राष्ट्रवादी काँग्रेस जो पक्ष आहे अजितदादा पवार यांचा गट याच्याकडनं आणि मनसेकडनं देखील हल्कचा वापर करण्यात आलेला आहे. सर्वात अगोदर मनसे म्हणजेच राज ठाकरे यांच्या पक्षाकडनं हल्कला काय बोलविण्यात आले किंवा त्याच्याकडनं काय बोलून घेण्यात आले ते पाहूया. प्रश्न जिथे जनतेचा, मार्ग तिथे मनसेचा. आता यानंतर अजितदादा पवार यांनी देखील त्याचा वापर केला आणि त्यांच्याकडनं देखील हल्कला उभं करण्यात आलं आणि हल्कला उमेदवारी देण्यात आली. आणि हल्क काय म्हणतोय आपण पाहूया. मित्रांनो, काळजी करू नका. आपल्याला सपोर्ट करायला खास लोखंडी माणूस अमेरिकावरून आलाय. आणि त्यानंतर काँग्रेसकडनं थॉनसला प्रचारासाठी उभं करण्यात आले किंवा त्याला त्या ठिकाणी प्रचारासाठी वापरण्यात आले. तर नेमकं काँग्रेसकडनं थॉनस काय बोलतोय आपण ते पाहूया. अभी अभी मेरे विरोध में टोनी स्टार्क ने अपना नामांकन भरा है, पण चिंता करू नका. तर मित्रांनो, आपण सर्वांचे सर्व काही या ठिकाणी व्हिडिओज वगैरे पाहिले. तर एक गोष्ट आपल्याला आता लक्षात येत आहे की प्रचार हा जो आहे आता एकदम एआयचा किंवा त्या ठिकाणी टेक्नॉलॉजीचा वापर करत अतिशय वेगळ्या पद्धतीने देखील करण्यात येत आहे किंवा करणं चालू आहे. आणि त्यामुळे हे जे एआय थ्रू कॅरेक्टर क्रिएट केले गेलेत, एआय थ्रू हे कॅरेक्टर क्रिएट केले गेलेत आणि त्याचसोबत यांचा वापर जे आहे त्या ठिकाणी करण्यात आलाय. परंतु त्याचसोबत अपक्ष उमेदवार देखील मागे नाहीयेत आणि त्याचसोबत सर्वसामान्य जनता देखील मागे नाहीये. त्यांनी देखील यांच्यावरती राजकारण्यांवरती टीका टिप्पणी करण्यासाठी सर्वसामान्य कॅरेक्टर किंवा अपक्ष उमेदवारांचे कॅरेक्टर बनवून त्या ठिकाणी जे काही वर्षानुवर्षे जे लोक पक्षामध्ये काम करतात त्यांची कशी हेळसांड होते किंवा त्यांना उमेदवारी न देता बाकीच्यांना कशी उमेदवारी दिली जाते यासाठी देखील कॅरेक्टर क्रिएट केलेले आहे. तर पार्ट 2 मध्ये आपण ते पाहूया. परंतु तत्पूर्वी पुन्हा एकदा विनंती असेल, आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.